नवीं कक्षा विद्यार्थियों को पहले स्वागत करता हूं। हमारा देश के महापुरुष के बारे में तुम जानते हैं। भारत देश के महापुरुष कौन कौन हैं? पहला प्रश्न है प्रदीप। महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, भगत सिंह, सुभाष चंद्र बोस आदि। बट यहाँ हमारे देश के महान पुरुष माने जाते हैं। यहाँ महान पुरुष ने हमारे देश के लिए अपने प्राणों को त्याग दिया है। अच्छा बच्चों, एक महापुरुष के कहानी को या जीवन कथा को आज मैं शुरू करता हूँ। इस कथा को शुरू करने से पहले एक छोटा सा एक कहानी बताने के लिए जाता हूँ। कहानी इस प्रकार है। ಒಬ್ಬ ಬಾಲಕನಿದ್ದ। ಅವನೆಲ್ಲ ಏನಾಯಿತು ಕೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಬಾಲಕರೊಂದಿಗೆ ಆಟ ಆಡೋದಕ್ಕೆ ಹೋದರು। ಆಟ ಆಡ್ತಾ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ಮಾವಿನ ಮರದಲ್ಲಿ ಹಣ್ಣುಗಳು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಿದ್ವು। ಆ ಮರಗಳನ್ನು ಎಲ್ಲ ಬಾಲಕರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ಹತ್ತಿದ್ರು, ಹಣ್ಣನ್ನು ಕಿತ್ಕೊಂಡು ತಿನ್ನಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಮರವನ್ನು ಏರಿದ್ರು। ಆ ಮರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಿತ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಮರದ ಮಾಲೀಕ ಏನು ಮಾಡ್ದ ಕೇಳಿದ್ರೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। ಮಕ್ಕಳಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಅವರಿಗೆ ಹೆದರಿಸೋದಕ್ಕೆ ಹೋಗಲಿಲ್ಲ। ಹಾಗಾಗಿ ಆ ಮಕ್ಕಳು ಇನ್ನೂ ಆ ಮರವನ್ನು ಯಾರು ಹತ್ತಬಾರ್ದು ಅನ್ನುವ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಭಯವನ್ನು ಉಳಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಮಾವಿನ ಮರದಲ್ಲಿ ಭೂತ ಇದೆ, ದೆವ್ವ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ। ಅಷ್ಟ ಅಂದ ತಕ್ಷಣವೇ ಎಲ್ಲ ಬಾಲಕರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ಮರದಿಂದ ಕೆಳಗಡೆಗೆ ಜಿಗಿದು ಬಿಟ್ರು। ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಕೀಳೋದಕ್ಕೆ ಹೋಗಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಆ ಮರದಿಂದ ಕೆಳಗಡೆಗೆ ಜಿಗಿದ್ರು। ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಬಾಲಕ ಮಾತ್ರ ಮರದ ಮೇಲೆ ಮಾತ್ರ ಇದ್ದ। ಅವನು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ದೆವ್ವ ಎಲ್ಲಿದೆ? ಮಾಲಿ ಭಯ್ಯ ಕಹಾ ಹೈ ಭೂತ ಅಂತ ಕೇಳಿದ। ಎಲ್ಲಿದೆ ಸ್ವಾಮಿ ಆ ದೆವ್ವ, ಭೂತ ಎಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಮಾಡ್ದ। ಆಮೇಲೆ ಅವನಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ನಿಸ್ತು, ಅಂದರೆ ಬಾಲಕ ಎಷ್ಟೊಂದು ಧೈರ್ಯವಂತಿದ್ದಾನೆ ಅಂತೇಳಿ। ಅಂತ ಒಬ್ಬ ಮಹಾನ್ ಕಥೆಯನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ಏನು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂದರೆ ಕಲಿಯೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಪಡೋಣ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು। बच्चों, और एक क्या है प्रेरणादायक उक्ति को मैं लिखता हूँ। यह उक्ति को किसने लिखा है बताइए। उठो, जागो और तत्व तक मत रुको, तब तक मत रुको, जब तक लक्ष्य प्राप्त नहीं हो जाता। बच्चों, यहाँ किसकी युक्ति है? यहाँ किसने लिखा है? उठो जागो, ಏಳಿರಿ, ಜಾಗೃತಗೊಳ್ಳಿರಿ, जब तक तब तक ಅಲ್ಲಿಯ ತನಕ ಮತ್ ರುಕೋ, ಎಲ್ಲಿಯ ತನಕ ಅಲ್ಲಿ ನಿಲ್ಬೇಡಿ, जब तक लक्ष्य प्राप्त नहीं हो जाता, ನೀವು ನಿಮ್ಮ ಗುರಿ ಮುಟ್ಟುವ ತನಕ ನಿಲ್ಲಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳುದು। ಯಾರು ಹೇಳಿ? ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ। ಸ್ವಾಮಿ
विवेकानंद जी ने यहाँ ಪ್ರೇರಣಾದಾಯಕ ಉಕ್ತಿ ಕೋ ಬತಾಯ ಅಂದರೆ ನಾವು ನಮ್ಮ ಗುರಿ ಮುಟ್ಟುವ ತನಕ ನಾವು ನಿಲ್ಲಬಾರದು, ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಮ್ಮ ಹೋರಾಟವನ್ನು ನಡೆಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಅವರು ತಮ್ಮ ಪ್ರೇರಣಾದಾಯಕ ಉಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ಹೇಳಿದ್ರು. बच्चों आज यहाँ महान व्यक्ति यहाँ स्वामी विवेकानंद जी के जीवन कथा के बारे में हम जानकारी प्राप्त करेंगे. अच्छा, इस जीवनी के बारे में हम पहले चर्चा करेंगे. यहाँ स्वामी विवेकानंद जी का ये तस्वीर है, चित्रपट है, देखिए. स्वामी विवेकानंद की चित्रपट है. बच्चों यहाँ जीवनी को, स्वामी विवेकानंद जीवनी को लेखक डॉक्टर जगदीश चंद्र ने यहाँ जीवनी को लिखा गया. पहले इस स्वामी विवेकानंद जीवनी को समझने के लिए या इस का जीवन कथा को समझने के पहले कवि परिचय के बारे में थोड़ा सा ये हम जानकारी प्राप्त करेंगे. लेखक का परिचय, डॉक्टर जगदीश चंद्र जी की लेखक की परिचय के बारे में हम चर्चा करेंगे. इस पाठ के लेखक डॉक्टर जगदीश चंद्र है. स्वामी विवेकानंद नामक पाठ को, 9वीं कक्षा के पाठ को जगदीश चंद्र नामक एक कवि ने यहाँ जीवनी को लिखा गया है. इन्होंने, डॉक्टर जगदीश चंद्र ने भारत के किशोर बालक बालिकाओं का समझ आदर्श प्रस्तुत करने के लिए अनेक महापुरुषों का जीवनी लिखी है. यह डॉक्टर जगदीश चंद्र ने स्वामी विवेकानंद की जीवनी एकमात्र नहीं लिखा है और महान पुरुषों का जीवन कथा को लिखा गया है. अच्छा बच्चों, आज इस जीवन कथा के बारे में हम चर्चा करेंगे. क्या है पाठ का नाम पहले लिखेंगे. किताब खोलिए, पृष्ठ संख्या 9, पाठ 3. पाठ 3 स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद इस जीवनी को डॉक्टर जगदीश चंद्र जी लिखा है. बच्चों, इस कहानी या जीवन कथा को जगदीश चंद्र जी ने स्वामी विवेकानंद जीवनी को लिखने से इस मुख्य आशय के बारे में हम चर्चा करेंगे. ಈ ಒಂದು ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಅನ್ನುವಂತ ಜೀವನಿಯನ್ನ ಬರೆಯುವಂತ ಮೊದಲನೆಯ ಆಶಯದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡೋಣ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ. ಇಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಇದನ್ನ ಬರೆಯುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮೊದಲನೆಯ ಆಶಯ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, आशय के बारे में हम चर्चा करेंगे. पहला आशय है भारत के महान व्यक्तियों के बारे में जानते हैं. भारत के महान व्यक्तियों के बारे में जानते हैं. पहला आशय है. दूसरा आशय है, दूसरा स्वामी विवेकानंद के बारे में जानते हैं. स्वामी विवेकानंद के बारे में जानते हैं. दूसरा आशय है. और तीसरा आशय है, क्या ये रामकृष्ण परमहंस
के बारे में जानते हैं। रामकृष्ण जानते हैं। बच्चों, यहाँ इस जीवनी में 3 मुख्य उद्देश्य के बारे में हम जानकारी प्राप्त करते हैं। भारत देश के, हमारा देश भारत है, हमारे देश के भारत देश में महान व्यक्तियों के बारे में हम जानते हैं। ನಾವು ಮಹಾಪುರುಷರ ಬಗ್ಗೆ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಮಹಾಪುರುಷರ ಬಗ್ಗೆ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಕೇಳಿದ್ರೆ ತಿಳ್ಕೊಳ್ತೇವೆ. ಮೊದಲನೆಯ ಆಶಯವನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, स्वामी विवेकानंद के बारे में जानते हैं। स्वामी विवेकानंद का ये जन्म कहाँ हुआ, कब हुआ, माता पिता कौन थे और पढ़ने में कैसे व्यक्ति थे, और स्वामी विवेकानंद ने भारतीय धर्म और दर्शन को प्रसार करने के लिए कहाँ कहाँ ये गए थे, और आदि विचारों के बारे में हम जानकारी प्राप्त कर सकते हैं। और तीसरा, यहाँ इस कहानी या जीवनी का मुख्य आशय के बारे में हम जानकारी प्राप्त करते हैं। रामकृष्ण परमहंस के बारे में हम जानते हैं। रामकृष्ण परमहंस कौन थे? ये महान गुरु थे, स्वामी विवेकानंद के एक महान गुरु थे। यहाँ महान गुरु के बारे में, रामकृष्ण परमहंस के बारे में हम जानकारी प्राप्त कर सकते हैं। बच्चा, अच्छा, यहाँ 3 अंशों के इस जीवनी में हम सीखने के लिए कोशिश करते हैं। अच्छा बच्चों, यहाँ पृष्ठ संख्या 9, स्वामी विवेकानंद। पहले इस जीवनी को आरंभ करेंगे। भारत के इतिहास में स्वामी विवेकानंद का नाम अमर है। भारत के इतिहास में स्वामी विवेकानंद का नाम अमर है। इस वीर सन्यासी ने देश विदेश में भ्रमण कर भारतीय धर्म और दर्शन का प्रसार किया तथा समाज सेवा का नया मार्ग दिखाया। यहाँ परिचय के बारे में हम चर्चा करेंगे बच्चों। यहाँ भारत के इतिहास में, हमारा देश भारत है, इस भारत देश के इतिहास में ನಮ್ಮ ದೇಶ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಭಾರತ, ಈ ಭಾರತ ದೇಶದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ರೆ, स्वामी विवेकानंद का नाम, महान पुरुष थे, हमारा देश के महान पुरुष स्वामी विवेकानंद का नाम ये अमर है। ಅವರು ಸದಾ ಅಮರರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಹೆಸರು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಚಿರಸ್ಮರಣೀಯವಾಗಿ ಉಳಿದಿದೆ. ಅವರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೊಡುಗೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಪಾರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅವ್ರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೊಡುಗೆ ತುಂಬಾ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಅಪಾರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. इस वीर सन्यासी ने, कौन है वीर सन्यासी? स्वामी विवेकानंद। विवेकानंद ने, हमारे देश के महान पुरुष स्वामी विवेकानंद ने देश विदेश में भ्रमण करना, घूमना, तिरगाड़ी, हमारे देश भारत देशाद्यंत और अन्य देशों को, चाहे स्विट्जरलैंड, इंग्लैंड, फ्रांस और श्रीलंका आदि महान देशों को घूमकर, भ्रमण कर भारतीय धर्म, भारत देश का धर्म और क्या है दर्शन का प्रसार किया गया है। ಆ ಭಾರತೀಯ ಫಿಲಾಸಫಿ ಬಗ್ಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕೇಳಿದ್ರೆ, ಅವರು ಪ್ರಸಾರವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ स्वामी विवेकानंद। समाज सेवा का नया मार्ग दिखाया। समाज सेवा, लोगों का सेवा, ಜನರ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡೋದನ್ನ ಅವರು ಕಲಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಕೇವಲ ಅವರು ಉಪದೇಶವನ್ನ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಸ್ವತಃ ಜನರ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ನಾವು ಅವರ ಆತ್ಮಕಥೆಯಿಂದ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. अच्छा, अगला परिचय के बारे में हम चर्चा करेंगे। क्या है? स्वामी विवेकानंद का जन्म 12 जनवरी 1863 को कलकत्ते के एक कायस्थ घराने में हुआ था। उनके बचपन का नाम नरेंद्र देव था। उनके पिता श्री विश्वनाथ दत्ता एक प्रतिष्ठित वकील थे। उनकी माता श्रीमती भुवनेश्वरी देवी धर्मपरायण महिला थी। यहाँ दूसरा पंक्ति के बारे में या परिचय के बारे में हम चर्चा करेंगे बच्चों। क्या है? स्वामी विवेकानंद हमारे देश के महान पुरुष, महान व्यक्ति,
का ये जन्म क्या है 12 जनवरी ಇವರ ಜನಿಸಿದ್ದು 12ನೇ ಜನವರಿ 1863 में ಕ್ರಿಸ್ತ ಶಕ 1863 ಇವರು ಜನಿಸಿದ್ರು. हमारे देश में महान व्यक्ति जनरल हुआ है. ये कलकत्ता के एक ಕಾಯಸ್ಥ घराने में ಕಲ್ಕತ್ತಾ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಇವರು ಕಾಯಸ್ಥ घराने में ಇವರು ಜನಿಸಿದ್ರು. ಯಾರು? ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. आगे कहते हैं नाम उनका ये उनके बचपन का नाम नरेंद्र देव था. स्वामी विवेकानंद के बचपन ಬಾಲ್ಯದ ಹೆಸರು. ಅವರಿಗೆ ದೊಡ್ಡವರಾದ ಮೇಲೆ ಅವರನ್ನ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಅನ್ನುವಂತ ಹೆಸರಿನಿಂದ ಕರೆದ್ರು. ಆದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಬಾಲ್ಯದ ಹೆಸರು ನರೇಂದ್ರ ದೇವ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. आपको प्रश्न पूछते हैं क्या है स्वामी विवेकानंद का ये बचपन का नाम क्या था, यही प्रश्न पूछते हैं. और स्वामी विवेकानंद बचपन ಬಾಲ್ಯದ ಹೆಸರು ಅವರಿಗೆ ನರೇಂದ್ರ ದೇವ ಅನ್ನುವಂತ ಹೆಸರಿನಿಂದ ಅವರನ್ನು ಕರೀತಾ ಇದ್ರು. अच्छा क्या है उनके पिता का नाम विश्वनाथ दत्त. स्वामी विवेकानंद के पिता का नाम क्या था ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾರೆ. ಅವಾಗ ನೀವು ಅವರು ವಿಶ್ವನಾಥ दत्त ಅನ್ನುವಂತ ಹೆಸರಿನಿಂದ ಕರೀಬೇಕಾಗ್ತದೆ. और विश्वनाथ क्या काम करते थे? विश्वनाथ दत्त कलकत्ता के एक हाई कोर्ट में एक महान व्यक्ति थे. कलकत्ता के एक कोर्ट में एक महान व्यक्ति या प्रतिष्ठित व्यक्ति थे, प्रसिद्ध वकील थे. ಅವರು ಕಲ್ಕತ್ತಾ ಹೈಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಅವರು ಒಬ್ಬ ಫೇಮಸ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಪಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇವರು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ವಕೀಲರಾಗಿದ್ರು. ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರ ತಂದೆ ಪಿತಾ. और माता क्या है? विश्वनाथ की माता का नाम श्रीमती भुवनेश्वरी देवी. ಇವರ ತಾಯಿ ಹೆಸರೇನು? भुवनेश्वरी देवी. भुवनेश्वरी देवी कौन थी? एक धर्मपरायण महिला थी, शिव को आराधन करने वाली महिला थी. कौन है? भुवनेश्वरी देवी. स्वामी विवेकानंद के माता का नाम भुवनेश्वरी देवी. शिव के आराधन करते थे, ಭಗವಂತ ಶಿವನನ್ನ ಆರಾಧಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಇವರು. ಯಾರು? ಭುವನೇಶ್ವರಿ ದೇವಿ ಅಂತಕ್ಕಂಥವ್ರು. अच्छा क्या है? बालक नरेंद्र शरीर स्वस्थ सुडौल और सुंदरता. स्वामी विवेकानंद या बालक नरेंद्र देव बचपन में बहुत ही सुंदर लड़का था और स्वस्थ सुंदर लड़का था. और किन किन विषयों में रुचि थी यही विचार को बताए. ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಯಾವ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ರು ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ. ಬಚ್ಚೋ ಕ್ಯಾ ಹೇ? ಕುಸ್ತಿ ಲಡನೆ. ಅವರಿಗೆ ಕುಸ್ತಿ ಆಡೋದ್ರಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಇಷ್ಟ ಆಯ್ತಂತೆ. ದೌಡ್ ಲಗಾನೆ ರನ್ನಿಂಗ್ ಓಡೋದ್ರಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಯ್ತಂತೆ. घुड़सवारी करने में कुದುರೆ गुड़का होता है घोड़ा हॉर्स. कुದುರೆ ಮೇಲೆ ಸವಾರಿ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ತುಂಬಾ ಆಸಕ್ತಿ ಇತ್ತಂತೆ. और आगे कहते हैं और तैरने में भी तैरना ಈಜುವುದರಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಇವರಿಗೆ ಆಸಕ್ತಿ ಇತ್ತಂತೆ. और बड़ा आनंद मिलता था. ಇವೆಲ್ಲ ಅವರ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಇವುಗಳನ್ನೆಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಂತೋಷದಿಂದ ಮಾಡ್ತಿದ್ರು. वे संगीत एवं खेल-कूद की प्रतियोगिताओं में भाग लिया करते थे. ಅವರು ಆಟೋಟಗಳಲ್ಲಿ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಕೂಡ ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ಸಂಗೀತದಲ್ಲಿ ಆಸಕ್ತಿ ಇತ್ತು. ಆಮೇಲೆ ಇವೆಲ್ಲದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಎಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಓದೋದ್ರಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಅವರು ಏನೋ ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಇತರೆ ಆಕ್ಟಿವಿಟಿಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ. ಹೀಗೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಅವರು ಎಲ್ಲ ಚಟುವಟಿಕೆಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ತಮ್ಮ ಒಂದು ಪ್ರದರ್ಶನವನ್ನ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಇವರು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. आगे कहते हैं क्या है? देखिए नरेंद्र आरंभ से ही स्वामी विवेकानंद या बचपन का नाम नरेंद्र देव था और पढ़ाई लिखाई में बड़े तेज थे. वे अपने स्कूल में सर्वप्रथम रहा करते थे. एंट्रेंस परीक्षा में भी वे प्रथम श्रेणी में उत्तीर्ण हुए थे. बीए की परीक्षा पास करने के बाद उन्होंने कानून का अध्ययन आरंभ किया. इसी बीच में उनके पिता का देहांत हो गया. स्वामी विवेकानंद
ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಆರಂಭ ಸೈಹಿ ಬಚಪನ್ ಸೈಹಿ, ಬಾಲ್ಯದಿಂದಲೇ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಬಾಲ್ಯದಿಂದಲೇ ಅವರು ಪಢಾಯಿ ಲಿಖಾಯಿ ಮೇ, ಪಢಾನ ಓದುವುದು, ಲಿಖಾಯಿ ಬರೆಯೋದು, ಓದುವುದು ಬರೆಯೋದ್ರಲ್ಲಿ ಅವರು ಬಡೆ ತೇಜತೆ, ಬಹಳ ವೇಗವಾಗಿದ್ದರು, ಫಾಸ್ಟ್ ಇದ್ರು. ಓದುವುದು ಮತ್ತು ಬರೆಯೋದ್ರಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಅವರು ವೇಗವಾಗಿದ್ದರು ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ. वे अपने स्कूल में सर्वप्रथम रहा करते थे. ಅವರ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಆ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಆ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಫಸ್ಟ್ ಇರ್ತಾ ಇದ್ರು. ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ವಿಷಯಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ತುಂಬಾ ತಿಳುವಳಿಕೆಯನ್ನ ಅವರು ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಅವರು ಎಲ್ಲಾ ಮಕ್ಕಳಿಗಿಂತ ಅವರು ಫಸ್ಟ್ ಇರ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ की परीक्षा में भी प्रथम श्रेणी में उत्तीर्ण हुए थे. ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಪರೀಕ್ಷೆ ಎನ್ನುವುದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಅವರು ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ನಲ್ಲಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಉತ್ತೀರ್ಣರಾಗಿದ್ರು. ಅಂದ್ರೆ 60 ಅಂಕಗಳನ್ನ 100ಕ್ಕೆ 60 ಅಂಕಗಳಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಅಂಕಗಳನ್ನು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರು ಕೊಡ್ಕೊಂಡಿದ್ರು. BA की परीक्षा ಪಾಸ್ करने के बाद ಅವರು BA ಬ್ಯಾಚುಲರ್ ಆಫ್ ಆರ್ಟ್ಸ್ ಅವರು ಆ ಡಿಗ್ರಿಯನ್ನ ಪಾಸ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಅವರು ಮುಂದೇನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಕಾನೂನು ಕಾ ಅಧ್ಯಯನ ಆರಂಭಿಕಿಯ. ಅವರು ವಕೀಲಿ ಆ ಒಂದು ವೃತ್ತಿಯನ್ನ ಆಯ್ಕೆಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ ಪದವಿಯಲ್ಲಿ. ಆ ಪದವಿಯ ನಂತರದಲ್ಲಿ ಅವರು ವಕೀಲರಾಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಆಶಾ ಮನೋಭಾವನೆಯಿಂದ ಅದನ್ನ ಅವರ ತಂದೆ ಏನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು ಅದೇ ವೃತ್ತಿಯನ್ನೇ ಅವರು ಮುಂದುವರಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಅದನ್ನು ಅವರು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದನ್ನ ಮುಂದುವರಿಸುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಸಿ ಬೀಚ್ ಮೇ ಇಸ್ಕೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ, ಇದರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಅವರು ಓದುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತು ಕೇಳಿದ್ರೆ ಉನ್ಕೆ ಪಿತಾ ಕಾ ದೇಹಾಂತ ಹೋ ಗಯಾ, ದೇಹಾಂತವನ್ನ ಮರ್ ಜಾನಾ. ವಿಶ್ವನಾಥ ದತ್ತ ಜಿನೇ ಈ ದೇಹಾಂತ ಹೋ ಗಯಾ. ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ಓದುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವರು ಕಾನೂನು ಪದವಿಯನ್ನ ಮಾಡುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತನ್ನ ತಂದೆಯನ್ನ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ಕಳ್ಕೊಂಡ್ರು. ಯಾರು? ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ. ಹೀಗೆ ಅವರು ತನ್ನ ತಂದೆಯನ್ನ ಕಳ್ಕೊಂಡ್ರು. ನೋಡಿ, ಅವರ ತಂದೆಯನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡ್ರು ಸಹ ಓದುವುದರಲ್ಲಿ ಅವ್ರು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಹಿಂದೆ ಉಳಿದಿಲ್ಲ, ಅದನ್ನು ಮುಂದುವರಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. अध्ययन काल में उनकी रुचि व्याख्यान देने, विचारों को आदान प्रदान करने में थी. इसी कारण उन्होंने अपने कॉलेज में एक व्याख्यान समिति बनाई थी और कई प्रतियोगिताओं का आयोजन भी किया था. पाश्चात्य विज्ञान दर्शन का भी उन्होंने अध्ययन किया था. किशोरावस्था से ही नरेंद्र दार्शनिक एवं धार्मिक विचारों में तल्लीन रहते थे. एक दिन नरेंद्र रामकृष्ण परमहंस के पास पहुंचे. अपनी जिज्ञासा उन्हें कहा सुनाया. रामकृष्ण परमहंस ने नरेंद्र को अपना शिष्य स्वीकार कर लिया. बच्चों, यहाँ अगला परिचय के बारे में हम चर्चा करेंगे. स्वामी विवेकानंद कानून की अध्ययन करते समय अपने पिता का देहांत हो गया, परंतु यहाँ पढ़ने की तरीका को नहीं रुकेगा. ಅವರು ಆ ಒಂದು ಓದುವಂತದ್ದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಲಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಮುಂದುವರಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅಧ್ಯಯನ ಕಾಲ ಮೇ ಅವರು ಓದುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉನ್ಕಿ ರುಚಿ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಭಾಷಣಕರಣ, ಅವರಿಗೆ ಭಾಷಣ ಮಾಡೋದು ಅಂತಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಇಷ್ಟ ಆಗಿತ್ತು. ಮುಂದೆ ಅದನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ, ಭಾಷಣದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ. ಆಯ್ತಾ? ಏನೇ ವಿಚಾರಕ್ಕೂ ಆದಾನ ಪ್ರದಾನ ಕರ್ನ, ವಿಷಯಗಳನ್ನ ಅವರು ಹಂಚಿಕೊಳ್ಳುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಏನೇನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ. ಉನ್ಹೋನೆ ಅಪ್ನೆ ಕಾಲೇಜ್ ಮೇ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಸಮಿತಿ ಬನಾಯಿ. ಅವರು ತಮ್ಮ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಸಮಿತಿಗಳನ್ನ ರಚನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಕೈ ಪ್ರತಿಯೋಗಿತಾओं का आयोजन किया था. ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿಸ್ಪರ್ಧೆಗಳ ಆಯೋಜನೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ. ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ವಿಜ್ಞಾನ तथा दर्शन का भी अध्ययन किया था. किशोरावस्था से ही नरेंद्र दार्शनिक एवं धार्मिक विचारों में तल्लीन थे. ಅವರು ಬಚಪನ್ ಮೇ ಹಿ ಆ ಧಾರ್ಮಿಕ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಅವರು ಮಗ್ನರಾಗ್ತಾ ಇದ್ರು ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರವರು. ಒಂದು ದಿನ ನರೇಂದ್ರ ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸಕ್ಕೆ ಪಾಸೆ ಪਹੁಂಚೆ. ಒಂದು ದಿನ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸರಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವರು ಹೋಗ್ತಾರೆ. ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಪ್ನಿ ಜಿಜ್ಞಾಸವನ್ನೇ ಕಹ ಸುನಾಯ. ಅವರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಏನ್ ಕೇಳಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದಿತ್ತು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ಹೇಳ್ತಾ ಹೋದ್ರು. ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸ ನರೇಂದ್ರಕ್ಕೂ ಅಪ್ನ ಶಿಷ್ಯ ಸ್ವೀಕಾರ ಕರಿಯ. ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರನ್ನ ಅವರು ಶಿಷ್ಯರನ್ನಾಗಿ ಸ್ವೀಕಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ.
ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸರು. ಅಲ್ಲಿ ಕಾಳಿ ದೇವಿಯ ಅರ್ಚಕರಾಗಿ ಕೆಲಸಕರಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಿರ್ತಾರೆ. ಅಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವರನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಕಲ್ಕತ್ತಾದಲ್ಲಿ ಇವರನ್ನ ತಮ್ಮ ಶಿಷ್ಯರನ್ನಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಸ್ವೀಕಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. स्वामी विवेकानंद जीवन दर्शन से विवेकानंद इतने प्रभावित हुए थे कि उन्होंने अपने गुरु संदेश को प्रसार करना चाहा. ಆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರವರು ಪರಮಹಂಸರನ್ನ ಭೇಟಿಯಾದ ನಂತರದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಪ್ರಭಾವಿತರಾದರು ಅಂತಂದ್ರೆ ಆ ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸರ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನ ದೇಶ ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಸಾರ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂತಹ ನಿರ್ಧಾರಕ್ಕೆ ಅವರು ಕೈಗೊಳ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವರು ಜನತಾ ಕೋ ಸತ್ಯ ಕೋ ರಾಹ ದಿಖಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ, ಜನರಿಗೆ ಸತ್ಯವನ್ನ ತೋರಿಸುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ 1893 ಕ್ರಿಸ್ತಶಕ 1893ರಲ್ಲಿ ಸಂಯುಕ್ತ ಅಮೆರಿಕ राज्य को उसने वहां शिकागो नगर में सर्वधर्म सम्मेलन हो रहा था. ಅವರು ಅಮೆರಿಕವನ್ನ ಅವರು ತಲುಪ್ತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಆ ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸರ ಎಲ್ಲ ತತ್ವಗಳನ್ನ ಪ್ರಸಾರವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಮೆರಿಕಕ್ಕೆ ಅವರು ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸರ್ವಧರ್ಮ ಸಮ್ಮೇಳನ ನಡೀತದೆ. उस महासभा में स्वामी विवेकानंद ने भाग लिया था और सर्वधर्म सम्मेलन में स्वामी विवेकानंद ने भाषण कर दिया और यह भाषण को सुनकर बहुत ही श्रोतागण मुग्ध हो गए थे. ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರ ಭಾಷಣವನ್ನು ಕೇಳಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಏನಾಗ್ತಾರೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಮಂತ್ರ ಮುಗ್ಧರಾಗ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಇವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರವರು ಅಮೆರಿಕದಿಂದ ಸೀದಾ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ದೇಶಕ್ಕೆ ಅವರು ಯಾತ್ರೆಯನ್ನ ಕೈಗೊಳ್ತಾರೆ. ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ದೇಶದ ನಂತರದಲ್ಲಿ ಸ್ವಿಟ್ಜರ್ಲೆಂಡ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಸ್ವಿಟ್ಜರ್ಲೆಂಡ್ ಹೀಗೆ ಎಲ್ಲಾ ದೇಶ ವಿದೇಶಗಳನ್ನ ತಿರುಗಿ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಇವರಿಗೆ ಸಿಸ್ಟರ್ ನಿವೇದಿತಾ ಅನ್ನುವಂಥವ್ರು ಇವರು ಅನುಯಾಯಿನೇ ಆಗ್ತಾರೆ. ಅವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಕೇಳಿದ್ರೆ ದೇಶ ವಿದೇಶದ ತುಂಬಾ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಪ್ರಸಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಅವರ ಆತ್ಮಕಥೆಯಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. अच्छा बच्चों, अब तक यह स्वामी विवेकानंद की संबंधित अनेक विचारों के बारे में हम चर्चा किया गया है और इस पाठ के संबंधित व्याकरण के बारे में हम चर्चा करेंगे. यहाँ एक विलोम शब्द की संबंधित वीर, देश, सुंदर, उत्तीर्ण, दिन, स्वीकार, पास, बड़ा, कुछ, आरंभ, सत्य, यह शब्द के विलोम शब्द के बारे में बताइए. वीर का विलोम शब्द क्या है? कायर. वेरी गुड. और देश का विलोम शब्द विदेश. सही है. सुंदर का विलोम शब्द कुरूप. सही है. उत्तीर्ण का विलोम शब्द उत्तीर्ण, पास होना. अनुत्तीर्ण. सही है. और दिन का विलोम शब्द दिन, डे. दिन का विलोम शब्द है रात. सही है. और स्वीकार का विलोम शब्द अस्वीकार. पास का विलोम शब्द दूर. और बड़ा का विलोम शब्द छोटा. कुछ का विलोम शब्द बहुत. और आरंभ का विलोम शब्द अंत. सत्य का विलोम शब्द असत्य. सही है. और पुल्लिंग और स्त्रीलिंग की संबंधित व्याकरण की संबंधित प्रश्न है. स्वामी, देव, पिता, शिष्य, गुरु, अनुयायी. यहाँ पुल्लिंग शब्द है. स्त्रीलिंग शब्द को बताइए. स्वामी का विलोम शब्द, स्वामी का अन्यलिंग शब्द स्वामिनी. सही है. और देव का विलोम शब्द देवी. पिता का अन्यलिंग माता. श्रीमती का अन्यलिंग श्रीमान. शिष्य का विलोम शब्द शिष्या. सही है. गुरु का विलोम अन्यलिंग रूप गुरुवाइन. अनुयायी का अन्यलिंग रूप अनुयायिनी. अच्छा, यहाँ व्याकरण के संबंधित प्रश्न के बारे में हम जानकारी प्राप्त किया है. इस पाठ की संबंधित और एक प्रश्न, एक वाक्य के प्रश्न के बारे में हम चर्चा करेंगे. हाँ, पर्दे पर प्रश्न नंबर 1 है, स्वामी विवेकानंद का जन्म कब हुआ? स्वामी विवेकानंद रವರು ಯಾವಾಗ ಜನಿಸಿದರು? ಫೋಟೋ जनवरी 1863 में. सही है.
12 जनवरी 1863 में स्वामी विवेकानंद का जन्म हुआ था। स्वामी विवेकानंद का जन्म कहाँ हुआ था निकिता? कलकत्ते के ये कायस्थ घराने में, कलकत्ता के एक कायस्थ घराने में स्वामी विवेकानंद का जन्म हुआ था। अच्छा, स्वामी विवेकानंद के बचपन का नाम क्या था? स्वामी विवेकानंदರ ಬಾಲ್ಯದ ಹೆಸರೇನು? नरेंद्र देव। वाक्य में बताओ। स्वामी विवेकानंद के बचपन का नाम नरेंद्र देव है। देवता या है, सही है बैठो। और उसी प्रकार स्वामी विवेकानंद का पिता का क्या नाम था? विश्वनाथ दत्ता। स्वामी विवेकानंद के पिता का नाम विश्वनाथ दत्ता, सही है बैठो। और एक प्रश्न है, क्या है? स्वामी विवेकानंद के माता का क्या नाम था? भुवनेश्वरी देवी। स्वामी विवेकानंद के माता का नाम भुवनेश्वरी देवी। अच्छा, और एक प्रश्न है, स्वामी विवेकानंद के गुरु का नाम क्या था? सही है, बताओ। रामकृष्ण। स्वामी विवेकानंद के गुरु का नाम रामकृष्ण परमहंस है, सही है। अच्छा, क्या है अगला प्रश्न है, विवेकानंद जी अमेरिका कब गए थे? स्वामी विवेकानंद रವರು ಅಮೆರಿಕಕ್ಕೆ ಯಾವಾಗ ಹೋದರು? प्रज्वल 1893 में। 1893 में स्वामी विवेकानंद ने अमेरिका को गए थे। अच्छा बैठो। और एक प्रश्न है, रामकृष्ण परमहंस किस मंदिर के पुजारी थे? कलकत्ता के काली मंदिर के पुजारी थे। अच्छा बच्चों, अब तक यहाँ स्वामी विवेकानंद की जीवनी के बारे में जानकारी प्राप्त किए हैं। सबको, सब छात्रों को धन्यवाद।